हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण अष्टस्थान परीक्षाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये रोगक्रांत शरीरस्य स्थान अष्टौ निरक्षयेत. नाडी मूत्रमलं जिह्वा शब्दस्पर्श दृका आकृती. अष्टस्थान परीक्षा is described by Ashtastana Pariksha is described by Yoga Ratnakar, and they are Nadi, pulse examination, Mutra, urine examination, Mala, stool examination, Jivha, tongue examination, Druka, eye examination, Akruti, generalized appearance, Shabda, auscultatory, Sparsha, palpatory. नाडी परीक्षा पल्स एक्झामिनेशन. नाडी अंगुष्ठ मूलाध स्पर्शो दक्षिणे करे ज्ञानार्थ रोगिनो वैद्यो निज दक्षिण पाणिना. म्हणजे द फिजिशियन हॅज टू एक्झामाइन पल्स ऑफ पेशंट इन द राईट हँड बाय यूजिंग हिज राईट हँड. यूज द राईट हँड फॉर मेल पेशंट अँड लेफ्ट हँड फॉर फिमेल पेशंट. मेल पेशंटमध्ये फिजिशियनने त्याच्या राईट हँडने पेशंटच्या राईट हँडचं एक्झामिनेशन करायचं आहे आणि फिमेल पेशंटमध्ये लेफ्ट हँडचं. नाडी परीक्षा विधी. वारयंत्रं परीक्षेत धृत्वा विमोचयेत. विमृश्य बहुधा बुद्ध्या रोगव्यक्ती विनिर्देशयेत. म्हणजे पल्स एक्झामाइन 3 वेळा करायचं. प्रेसिंग आणि रिलीजिंग टेक्निकचा वापर करून 3 वेळा पल्स एक्झामिनेशन करायचं. पेशंटला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायला सांगायचं आणि नंतर पल्स एक्झामिनेशन करायचं. Vaidya must hold the elbow of the patient gently with the left hand and feel the pulse with his right index, middle and ring finger. इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आणि रिंग फिंगर या 3 फिंगरचा वापर करून नाडी परीक्षा करायची, ज्यामध्ये पेशंटच्या एल्बोला हाताने आधार द्यायचा. केप्ट इन क्लोज पोझिशन नियर द ब्रेस्ट रिजन. नाडी पर्याय सिनोनिम्स फॉर नाडी ते काय आहेत. स्नायुर नाडी ततो हंसी धमनी धरणी धरा. तंतुकी जीवनताना शब्दा पर्यायवाचका. स्नायू, नाडी, हंसी, धमनी, धरणी, धरा, तंतुकी आणि जीवनज्ञाना हे नाडीचे पर्याय आहेत. कॉन्ट्राइंडिकेशन्स ऑफ नाडी. कुणाकुणामध्ये आपण नाडी परीक्षा करू शकत नाही. सद्य स्नातस्य, ज्याने आंघोळ केलेली आहे, म्हणजे ज्याने जस्ट आंघोळ करून आलेला आहे. भुक्तस्य, जस्ट जेवण केलेलं आहे. स्नेह अवगाहीन, म्हणजे स्नेहन किंवा अवगाहन केलेलं आहे. क्षुतृष्णातस्य, ज्यांना भूक किंवा तहान लागलेली आहे. सुप्तस्य नाडी सम्यक न बुध्यते. सुप्तस्य म्हणजे जो माणूस झोपलेला आहे. या सगळ्यांमध्ये नाडी परीक्षा नाही करायची. फिजिओलॉजिकल स्टेट ऑफ नाडी. सुखितस्य स्थिरा ज्ञेया तथा बलवीत स्मृतः. पल्स ऑफ हेल्दी इंडिव्हिज्युअल इज स्टेडी, स्थिर असते. नॉर्मल रेटने चालू असते आणि रिदम त्याचा व्यवस्थित असतो आणि ती सिमेट्रीमध्ये चालू असते. तर फिजिओलॉजिकल स्टेट ऑफ द नाडी. वातप्रकोप नाडी. आता
वातप्रकोप झाला तर ती नाडी कशा पद्धतीची असते, तर नाडी द्रुते मारुतात कोपे. नाडी कशी असते, जेव्हा मारुतात कोपे वातप्रकोप झाल्यावर जलोक सर्पयोदके, म्हणजे जलोक लीच सारखी किंवा सर्प सापासारखी मूवमेंट आपल्याला जाणवते. पित्त प्रकोप नाडी. पित्ताचा प्रकोप झाल्यावर नाडी कशी असते, पुल्लिंग काक म्हणजे क्रो. मंडूक गती पित्तस्य कोपतः. मंडूक फ्रॉग, बेडूक यांच्या गतीसारखी पित्त वाढल्यानंतर नाडी जाणवते. कफ प्रकोपात नाडी कशी असते, हंस स्वॅन पारावत पिजन यांची गती ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे श्लेष्म प्रकोप झाल्यावर आपल्याला नाडी जाणवते. आता दुसरी परीक्षा, मूत्रपरीक्षा. प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ युरिन. निशांत आमये घटिका चतुष्टये उत्थाप्य वैद्य. पेशंटला पहाटे उठवायचं, पहाटे 4च्या सुमारास उठवायचं. वैद्यः किल रोगिणां च मूत्रं धृतं काचमये च पात्रे. त्याचं युरिन कलेक्शन करण्यासाठी काचमये च पात्रे, ते व्हेसल काचेचं व्हेसल घ्यायचं. सूर्योदय तत्स्ततं परीक्षेत. काचेच्या व्हेसलमध्ये जे युरिन कलेक्शन केलेलं आहे त्याचं एक्झॅमिनेशन सूर्योदयानंतर करायचं, म्हणजे सनराईज नंतर करायचं. तर युरिन एक्झॅमिनेशनमध्ये फर्स्ट फ्यू ड्रॉप्स जे असतात युरिनचे ते कलेक्ट करायचे नाहीत. मध्यधार मिडल स्ट्रीम कलेक्ट करायची युरिनची. तर प्रकोप जर झालेला असेल तर ते युरिन कसं दिसेल, पांढूर वातेन पांढूरम. पित्तप्रकोप झाल्यावर रक्तवर्ण. आणि कफ प्रकोप जर झालेला असेल तर सफेन कफरोगितम, म्हणजे सफेन दिसल. मूत्रपरीक्षामध्ये तैलबिंदू परीक्षा येते. त्यामध्ये प्रोसिजर काय आहे, तर तिलतैल 1 ड्रॉप तिलतैल घ्यायचं. ते जे युरिन सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे त्याच्यावर 1 ड्रॉप तिलतैल टाकायचं. तर आता ते तिलतैल कसं पसरेल किंवा कुठल्या दिशेला पसरेल त्याच्यावरून आपल्याला सांगता येतं की तो आजार बरा होणारा आहे की नाही, बरा न होणारा आहे. तर त्यामध्ये जर पूर्वेकडं तैल पसरलं तर गुड प्रॉग्नॉसिस आणि पर्सन बिकम्स हेल्दी क्विकली. तो पर्सन लवकर बरा होतो. जर दक्षिण दिशेला पसरलं तर तो माणूस फीवर त्या माणसाला ताप आलेला असतो किंवा त्याचं रिकव्हरी लवकर होते. जर उत्तरेकडं पसरलं तर तो माणूस लवकर आजारापासून बरा होणार आहे. जर पश्चिमेकडं पसरलं तर तो माणूस अतिशय हेल्दी आणि हॅप्पी आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज आणि त्याचं फीचर. त्या डिसीजमध्ये युरिन कोणत्या प्रकारचे बघायला मिळते. उदकमेहमध्ये ट्रान्सपरंट व्हाईट ओडरलेस पाण्यासारखी. इक्षुमेह विस्कस टर्बिड कोल्ड स्वीट आणि शुगरकेनसारखी. सांद्रमेह डेन्स डिपॉझिशन. शुक्रमेह युरिन अलॉंग विथ सेमाइनल फ्लूइड. सीकतामेह स्मॉल पार्टिकल appearance in the urine. Shanermeह passes urine with difficulty and slowly, repeatedly in little quantity. Ksharameh, the smell, color, taste resemble that of alkalis. Kalameh, black color urine. Neelameh, blue color urine appears that of feathers of blue chash bird.
अंजिष्टमेह कलर ऑफ युरिन इज लाईक दॅट ऑफ डिकॉक्शन ऑफ मंजिष्ट विथ फ्लेशी स्मेल. आता तिसरी परीक्षा आहे मल किंवा पुरीश परीक्षा, ज्यामध्ये वातप्रकोप जर झालेला असेल तर वृक्ष क्षाव वर्ण आणि हार्ड कन्सिस्टन्सीवालं स्टूल बघायला मिळतं. पित्तप्रकोप झालेला असेल तर पीतवर्ण वर्चस्स येलो, आणि कफ प्रकोप झालेला असेल तर श्वेतवर्ण वर्चस्स. त्रिदोष प्रकोप जर झालेला असेल तर ह्या सगळ्यामधले मिक्स्ड साईन आपल्याला बघायला मिळतात. त्रिदोष आता वेगवेगळे पुरुष आणि त्यामध्ये कोणते आजार झालेले आहेत ते दिलेले. उष्ण पुरुष जर असेल तर पित्तज अर्चस, आम पुरुष अतिसार ग्रहणी, बद्ध पुरुष म्हणजे घट्ट, अजीर्ण अनाह आलसक, बहुपुरुष क्वांटिटीमध्ये जास्त अतिसार, द्रवपुरुष अतिसार अर्शस ग्रहणी. आणि अजून 2 प्रकारचे पुरुष आहेत की हरित पुरुष आणि लोहित पुरुष. हरित म्हणजे ग्रीन आणि लोहित म्हणजे रेड. चौथी परीक्षा आहे कफ परीक्षा किंवा श्रोत्र इंद्रिय परीक्षा. याचा एक श्लोक आहे, तो मी लिहिलेला नाही आहे इथं, तो तुम्ही बुकमधून रेफर करा. इन केस ऑफ कफज विकार व्हॉइस बिकम्स हेवी, पित्तज विकार ब्रोकन व्हॉइस. 2च लक्षात ठेवायचं, कफ विकारामध्ये व्हॉइस हेवी होतो आणि पित्त विकारामध्ये ब्रोकन होतो. आणि जर हे दोन्ही इंडिकेशन्स नसतील तर ते सोडून बाकीचे जे आहेत ते वाताचे इंडिकेशन्स आहेत. आता स्पर्श परीक्षा. स्पर्श परीक्षामध्ये काय दिलेलं आहे, एक श्लोक आहे. पित्तरोगी भवेत उष्णो वातरोगी च शीतला, श्लेष्मला स भवेत आर्द्र स्पर्श तच्च एव रत्नयेत. हॉट टच परसिव्ड इन पित्तज रोगी. जर स्पर्श थंड असेल तर तो वातज रोगी आणि मॉइस्ट ओलसर असेल तर कफज रोगी. आता दृक परीक्षा म्हणजे डोळ्यांचं परीक्षण करणं, ज्यामध्ये वातविकारवाल्या माणसाचे डोळे धूम्रवर्ण, अरुणवर्ण, नील, चंचल, वृक्ष आणि अंतरज्वर. 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या. धूम्रवर्ण, अरुणवर्ण, नीलचंचल, वृक्ष, अंतरज्वर. पित्तज विकारामध्ये काय काय असतं, हरिद्रवर्ण, रक्तवर्ण. यामध्ये काय होतं, धूम्रवर्ण, अरुणवर्ण. यामध्ये हरिद्रवर्ण, रक्तवर्ण, मलिन, तीक्ष्ण प्रभा आणि दाहयुक्त. हरिद्रवर्ण, रक्तवर्ण, मलिन, तीक्ष्ण प्रभा आणि दाहयुक्त. कफज विकार श्वेतवर्ण, क्लिअर, स्निग्ध, स्थिर, कंडुयुक्त. श्वेतवर्ण, क्लिअर, स्निग्ध, स्थिर, कंडुयुक्त. लास्ट स्लाइड. जिव्हा परीक्षा. जिव्हा शीत खर स्पर्श स्फुटित मारुते अधिके, रक्तश्याम भवे कफे शुभ्र अति पिच्छिल. इन केस ऑफ वातज विकार टंग बिकम रफ. पित्तज विकारामध्ये पीत आणि रक्तवर्ण. कफज विकारामध्ये व्हाईट आणि एक्सेसिव्ह ग्रीझी. जिव्हालेप जर फील होत असेल तर काय झालेलं आहे, आम्लपित्त. नील जिव्हा मदाते. जिव्हा शोष तृष्णा निरोधज दाह. जिव्हा उपदेह प्रमेह पूर्वरूप. आता आकृती परीक्षा, लास्ट परीक्षा आकृती परीक्षा. कफमध्ये अनंत पाक, बद्धरोग, कुब्जत्व. स्नायुगत एक प्रकार आहे आणि आक्षेप, रिपिटेटिव्ह मुवमेंट ऑफ नेक. हे झाले अष्टविध परीक्षा. यामध्ये पुढं
अष्टविध किंवा अष्टस्थान परीक्षा झाल्या आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की दशविध परीक्षा.